नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत पर्यावरणीय व्यवस्थापन. यामध्ये आपलं हे तिसरं सेशन सुरू झालेलं आहे. घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय याच्याविषयी आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. घनकचऱ्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारच्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर संकट निर्माण झालेले आहेत आणि हा पूर्ण जगाला भेडसावणारा असा प्रश्न आहे. आपण पाहतो की आपल्या अवतीभोवती बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची घाण पसरलेली असते आणि ह्या घाणीमधूनच रोगराई वाढते आणि दुर्गंधी पसरते. तर अशा प्रकारच्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की डिग्रेडेबल, बायोडिग्रेडेबल आणि प्लास्टिकचा कचरा जो बघितलेला आहे, जो नॉन डिग्रेडेबल आहे, त्याचं विघटन होत नाही. वर्षानुवर्ष तो तसाच पडून राहतो आणि त्याच्यामुळेच 26 जुलै सारखी परिस्थिती निर्माण होते, ज्या वेळेला आपल्या मुंबापुरीमध्ये पूर आला होता आणि बऱ्याच प्रकारची वित्तहानी झाली होती, त्याचप्रमाणे जीवितहानी सुद्धा झाली होती. तर हे टाळण्यासाठी हा जो कचरा आहे, प्लास्टिकचा कचरा, याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं आणि त्याचा उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी वगैरे अशा प्लांटमध्ये करणं खूप गरजेचं आहे. तर पाहूया पर्यावरणीय व्यवस्थापन मध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट. इथे पहा आपल्या स्क्रीनवर काही प्रश्न आहेत. म्हणजे घनकचरा व्यवस्थापन काळाची गरज आहे. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे, नाहीतर असा जर कचरा वाढत गेला तर आपल्याला पुढे गंभीर अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. प्रदूषण म्हणजे काय आपल्याला माहीतच आहे. प्रदूषण म्हणजे आता आपण बघतो ध्वनी प्रदूषण होतं किंवा हवेमध्ये प्रदूषण होतं. त्याचप्रमाणे कचऱ्याचं सुद्धा प्रदूषण, दुर्गंधी अशी बाहेर पडते आणि या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर समस्या आपल्या मानवजातीला भेडसावत आहेत. त्याचप्रमाणे पर्यावरणाचा ऱ्हास सुद्धा या प्रदूषणामुळे होतोय. आपल्या सभोवतालचा परिसर कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषित होतो तो आपण आता पाहणार आहोत. म्हणजेच आपल्या सभोवताली आपण बघा, कचरा पेटी असेल तर कचरा पेटी भोवतीच लोक घाण करतात. म्हणजे आपल्या ज्या काही कॅरी बॅग्स आहेत कचऱ्याने भरलेले आहेत ते त्याच ठिकाणी उडवत आहेत, कारण रोज प्रत्येक घरामधून मोठ्या प्रमाणावर कचरा बाहेर पडतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आपण तो बाहेर फेकून देतो. म्हणजेच बाहेरच्या पर्यावरणावर त्याचा फार मोठा परिणाम होत असतो. इथे पहा, तुम्हाला एक ठिकाण दाखवलेलं आहे. म्हणजेच अ आणि ब अशा दोन आकृत्या आहेत. तर ह्याच्यामध्ये पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसतं की खूप कचरा तिथे त्या प्लॅटफॉर्मवर तिथे पडलेला आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये आपण बघितलं की स्वच्छ परिसर झालेला आहे. तर अशा प्रकारच्या स्वच्छ परिसरामध्ये राहणं आपल्याला आवडतं, परंतु कचरा असेल तर तिथे दुर्गंधी येते किंवा अशा प्रकारच्या परिसरामध्ये राहणं आपल्यासाठी खूप धोकादायक सुद्धा असतं आणि आपल्याला तिथे राहणं आवडत सुद्धा नाही. तर घनकचरा म्हणजे नेमके काय आणि त्यात कशा कशाचा समावेश होतो तो आपण आता पाहणार आहोत. मानवाच्या रोजच्या विविध कृतीतून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांना घनकचरा म्हणतात. उदाहरणार्थ आपण भाजी करायला गेलो तर भाजीची उरलेली जी भाजी असते, म्हणजे मुळं असतात किंवा खोडं असतात किंवा टरफलं असतात, ती आपण फेकून देतो. म्हणजे अशा प्रकारच्या कचऱ्याला घनकचरा असं म्हणतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी आकडेवारी आहे ती आपल्याला जाणीव करून देणारी आहे की आपण अशा महानगरामध्ये राहतो, की आपण अशा राज्यामध्ये राहतो, त्यातील काही महानगरामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात कचरा निर्माण होत आहे. उदाहरणार्थ आपण बघायला गेलं तर मुंबईमध्ये सुमारे 500 टन इतका कचरा निर्माण होतो आणि पुण्यामध्ये 1700 टन. त्याचप्रमाणे नागपूर, म्हणजे ही जी महत्वाची मेट्रोपॉलिटन्स आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा कचरा निर्माण होतो. नागपूरमध्ये 900 टन होतो. तुम्हाला सांगितलं मी त्याप्रमाणे 26 जुलै 2005 रोजी मुंबईत मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. या आपत्तीचं एक महत्वाचं कारण कोणतं होतं तर घनकचरा व्यवस्थापन व्यवस्थित झालं नव्हतं. प्लास्टिकच्या ज्या बॅग्स असतात, कॅरी बॅग्स असतात, त्या गटारामध्ये अटकून त्याच्यामुळे पाण्याचा प्रवाह अडकला होता आणि म्हणून मुंबईमध्ये सर्वकडे पाणीच पाणी झालं होतं. तर अशा प्रकारे आपल्याला घनकचऱ्याचं व्यवस्थापन करायला पाहिजे. आपण जिथे राहतो त्या इमारतीचं आपण जर सर्वेक्षण केलं तर नष्ट होणारा व नष्ट न होणारा असं कचऱ्याचं वर्गीकरण आपण केलं आणि साधारण एका आठवड्यामध्ये किती प्रकारे अशा प्रकारचा कचरा निर्माण होतो याची जाणीव आपल्याला झाली तर आपण पुढे ह्या कचऱ्यावर, घनकचरा निर्मितीवर कोणता ना कोणता तरी उपाय नक्कीच करू. जर आपण योग्य पद्धतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावली तर हेच टाकाऊ पदार्थ व ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत होऊ शकतात.
सध्या संपूर्ण जगासमोर घनकचरा ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपण समजा ऑरेंजेस किंवा इतर कोणती फळं खात असू, त्याची टरफलं जी आहेत ते आपल्या आवारामध्ये एखाद्या खड्ड्यामध्ये खणून त्याच्यात टाकली तर आपल्याला त्यामधून सेंद्रिय खत म्हणजेच कंपोस्ट खत सुद्धा मिळू शकतं. आणि म्हणून ही बाहेर न फेकता अशा प्रकारे त्याचं व्यवस्थापन आपणच केलं पाहिजे, कारण आपण तरुण पिढीच उद्याचा भारत घडवणार आहोत. त्याच्यामुळे घनकचरा व्यवस्थापन आपल्या भारताचे पंतप्रधान सुद्धा या स्वच्छतेविषयी, घनकचऱ्याविषयी आपल्याला सांगत असतात. आणि आपण त्याची योग्य अशी विल्हेवाट लावली तरच आपल्याला पुढली परिस्थिती जी आहे, म्हणजे पुढलं आपलं फ्युचर जे आहे ते चांगलं होऊ शकतं. आता लक्षात घ्या की घनकचऱ्यामुळे काय होतं, तर पाणी व जमीन दोन्ही प्रदूषित होतात, पोल्युटेड होतात. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं पाणी पिणं म्हणजे आपल्याला धोकादायक असतं. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की जेवढं पाणी आपल्या पृथ्वीवर अवेलेबल आहे 78%, त्यापैकी बरंचसं पाणी हे महासागरांमध्ये किंवा समुद्रांमध्ये आहे. म्हणजे आपल्याला पिण्यायोग्य पाणी फार कमी आहे. मग अशा प्रकारच्या पाण्यामध्ये आपण घनकचऱ्याने जर ते दूषित केलं तर त्याच्यापासून आपल्याला गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात आणि याच्या पुढे आपल्याला पाणी सुद्धा मिळणार नाही अशी अवस्था आपली येऊ शकते. त्याच्यामुळं आजच आपल्याला या घनकचऱ्याचं व्यवस्थापन करायला हवं. आता हा घनकचरा बघा कशा प्रकारे आपण त्याची विल्हेवाट लावू शकतो, तर काही ऊर्जेचे प्लॅन्ट्स म्हणजे काही देश इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी सुद्धा या कचऱ्याचा वापर करतात. आणि अशा प्रकारे ह्या पद्धतींचा वापर करून आपण जगासमोर असलेली गंभीर समस्या हटवण्यासाठी थोड्याफार प्रमाणात प्रयत्न करू शकतो. आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचा म्हणजे हवेचा किंवा पाण्याचा किंवा जमिनीचं प्रदूषण होणार नाही याच्याकडे आपण लक्ष देऊ शकतो. जर अशा प्रकारचं प्रदूषण होत राहिलं तर काही वर्षांनी पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना इथे अधिवास सुद्धा धोकादायक स्थितीमध्ये जाऊ शकतो. म्हणजे आपलं राहणं सुद्धा इथे धोकादायक होऊ शकतं, आपण इथे जगू शकत नाही. त्यामुळे आजच आपल्यासमोर पर्याय आहे की आपण हा जो घनकचरा आहे त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित पद्धतीने केलं पाहिजे. पहा, दैनंदिन जीवनात आपण अनेक पदार्थांच्या वस्तूंचा वापर करत असतो. आपल्या वापरात आलेल्या या पदार्थांचे वस्तूंचे स्वरूप वेगवेगळे असते. त्यातील काही टाकाऊ असतात तर काही पुनर्वापर करणे योग्य असते. बघा, पाणी सुद्धा आपण परत ट्रीटमेंट करून परत एकदा वापरू शकतो. किंवा काही वस्तू ज्या असतात त्याच्यापासून टाकाऊ पासून टिकाऊ अशा वस्तू आपण करू शकतो. म्हणजे पुनर्चक्रीकरण आपण त्याचा करू शकतो, रिसायकल त्याचं करू शकतो. आणि त्याचा योग्य प्रकारे वापर केल्यामुळे या टाकाऊ वस्तू ज्या आहेत त्या जास्तीत जास्त कमी प्रमाणात कशा करता येतील त्याचा आपण विचार करू शकतो. आणि ह्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास पण आपण रोखू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर बघा एक तक्ता आहे. आता घरगुती कचरा किंवा आपण वर्गीकरण करतो त्याचा स्रोत कुठला आहे, त्याचा सोर्स कुठला आहे, औद्योगिक कचरा म्हणजे काय, धोकादायक कचरा कोणता असतो, याच्याविषयी आपण या तक्त्यामध्ये पाहणार आहोत. तर बघा, घरगुती कचऱ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की टाकाऊ पदार्थ असतात, काही प्लास्टिकचे कागद, प्लास्टिकच्या पिशव्या किंवा भाज्यांचे देठ हा त्यांचा स्रोत आहे, तो आपण वातावरणात फेकतो. त्याचप्रमाणे औद्योगिक कचरा, औद्योगिक कचऱ्यामध्ये काय होतो, इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशन जे असतात त्यानं रसायनांची गळती होते. काही रंग, गाळ, राख अशा प्रकारचे पदार्थ सुद्धा पाण्यामध्ये सोडले जातात. धोकादायक कचरा म्हणजे विविध पदार्थ, विविध उद्योगांमध्ये निर्माण होणारे किरणोत्सारी पदार्थ जसे थोरियम आहेत, रेडियम आहे किंवा युरॅनियम आहे, स्फोटके, रोगप्रसारक इत्यादी पदार्थांमधून सुद्धा या कचरा हा आपल्याला धोकादायक असतो. शेतीतील किंवा बागेतील कचरा, आता लक्षात घ्या, शेतीतील किंवा बागेतील कचरा किंवा आपल्या घरातील जी भाज्यांची देठ वगैरे असतात ते आपण आपल्या आवारामध्येच पुरून खड्डा करून त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा शिडकावा करून आपण तिथे कंपोस्ट खत तयार करू शकतो. इलेक्ट्रॉनिक कचरा जो असतो तो अत्यंत घातक आहे, कारण हा नॉन डिग्रेडेबल आहे. उदाहरणार्थ टेलिव्हिजन संच हे प्लास्टिकचे बनलेले असतात. मोबाईल फोन्स, म्युझिक सिस्टीम, संगणक यांच्या कॅबिनेट प्लास्टिकच्या बनलेल्या आहेत आणि ह्यांचं डिग्रेडेशन व्हायला खूप वर्ष जावी लागतात. जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये बघा की दवाखाने आहेत, हॉस्पिटल्स आहेत, रक्तपेढ्या, प्रयोगशाळा यांच्यामधून निघणारी बँडेजेस किंवा हातमोजे, सुया, अवयवांचे भाग, रक्त, सलाईन बाटल्या, ह्या असा प्रकारचा जो कचरा आहे तो सुद्धा खूप घातक आहे. शहरी किंवा नागरी कचऱ्याविषयी आपण बघितलेलं आहे की कॅरी बॅग किंवा मटण मार्केट, भाजी मार्केट असेल अशा भागातून निघणारा कचरा. आण्विक कचरा आपल्याला माहितच आहे की अणुविद्युत केंद्रे, जसं आपण भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर बघतो, युरेनियमच्या खाणी आहेत, अणुसंशोधन केंद्रे आहेत, याच्यामधून बाहेर पडणारे किरणोत्सारी पदार्थ जसं की स्ट्रॉन्शियम 90 आहे किंवा सिरियम 141 किंवा बेरियम 140
याच्यामधून जे सोडलेले जड पाणी आहे ते पर्यावरणाला खूप घातक आहे. खनिज कचरा लक्षात घ्या. खाणीतून निघालेले शिसे, आर्सेनिक, कॅडमियम अशा जड धातूंचे अवशेष, असे धातू जे असतात ते कॅन्सरियस सेल्स निर्माण करतात आणि त्याच्यामुळे हे धातू निर्माण न होणं काळाची गरज आहे. तर अशा प्रकारे आपण काही इथे कचऱ्यांविषयी बघितलं आणि त्यांचं वर्गीकरण आणि स्त्रोत या स्लाइडच्या आधारे पाहिलेला आहे. बघा, विघटनशील कचरा म्हणजे डिग्रेडेबल वेस्ट आणि अविघटनशील म्हणजे नॉन डिग्रेडेबल, याच्याविषयी आपण इथे पाहणार आहोत. या प्रकारच्या कचऱ्याचे विघटन सूक्ष्म जीवांमार्फत होते, म्हणजे डिकम्पोजिशन होत असतं. यामध्ये स्वयंपाकघरातील कचरा आहे, खराब अन्न आहे, फळे, भाजी, माती, राख, शेण, झाडांचे भाग इत्यादी समावेश होतो. आपण जी आता ही नावं वाचली विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे पार्ट्स जर असतील तर त्यांचा उपयोग करून आपण त्यांचं विघटन करून सेंद्रिय खत निर्माण करू शकतो. आणि लक्षात घ्या, सेंद्रिय खत जे आहे त्याच्यापासून मिळणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्या शरीराला अत्यंत पोषक अशा आहेत. कारण आपण आज ज्या भाज्या खातो त्या आर्टिफिशियल फर्टिलायझर्स म्हणजे युरिया किंवा सुफला यातून वाढवलेल्या असतात आणि त्याच्यामुळे आपली लाईफस्टाईल बोलण्यापेक्षा आपलं लाईफ स्पॅन जे आहे ते खूप कमी झालेलं आहे. तर ह्या कचऱ्यापासून लक्षात घ्या आपण खत मी सांगितलं त्याप्रमाणे किंवा इंधन मिळवू शकतो आणि अशा प्रकारे बायोफ्युएल्स म्हणजे जैव इंधनाची निर्मितीचे प्रकल्प सुद्धा चालू करण्यात आले आहेत, जेणेकरून अशा प्रकारचा कचरा वापरून इंधन तयार होईल. ते इंधन आपण आपल्या कार्समध्ये, बाईक्समध्ये किंवा इतर ठिकाणी वापरू शकतो. आता बघूया अविघटनशील कचरा. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे प्लास्टिक किंवा संगणकाच्या कॅबिनेट्स किंवा इतर मोबाईल फोन्स ह्यांचा जो कचरा आहे हा आपण एकदा पर्यावरणामध्ये फेकून दिला की तो सडत नाही, त्याचं डिकम्पोजिशन होत नाही आणि अशा प्रकारच्या कचऱ्याला अविघटनशील कचरा म्हणतात. तर हा कचरा जो आहे तो शक्यतो करून त्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर कसा करता येईल याच्याविषयी आपण योग्य माहिती घेतली पाहिजे. कारण हा कचरा अविघटनशील आहे म्हणजे त्याचं विघटन होत नाही. घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यकता काय बरे, तर लक्षात घ्या. पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी व परिसर स्वच्छतेसाठी पहिली गोष्ट म्हणजे पर्यावरणाचं प्रदूषण रोखलं पाहिजे, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर आजारांची निर्मिती होईल आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्या जीवनशैलीवर होणार आहे. ऊर्जा निर्मिती तसेच खत निर्मिती व त्यातून रोजगार निर्मिती, कामाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी बघा इथे ऊर्जा निर्मिती सुद्धा आपण कचऱ्यापासून करू शकतो किंवा तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे खत निर्मिती, आणि हे करत असताना मोठे प्लांट्स जर उभारले गेले त्याच्यामधून बऱ्याचशा लोकांना रोजगार सुद्धा मिळवू शकतो. घनकचरा प्रक्रियेद्वारे नैसर्गिक साधनांवर ताण कमी करता येतो. म्हणजे बघा, घनकचऱ्याची जर प्रक्रिया केली, आपण प्रोसेस केली तर नैसर्गिक संसाधन म्हणजे कसं, बघा आपण बाहेर टाकला कचरा म्हणजे पर्यावरणामध्ये फेकून दिला कचरा, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. तो जर आपण एखादा प्लांट उभा केला आणि त्याच्यापासून त्याच्यावर प्रोसेस केली तर आपण आपलं खत मिळवू शकतो आणि हे नैसर्गिक खत जे आहे म्हणजे सेंद्रिय खत जे आहे त्याच्यावरून चांगल्या प्रकारे पीक सुद्धा काढू शकतो किंवा भाजीपाल्याचे सुद्धा वाढ त्याच्यावर करू शकतो. आरोग्य संरक्षण व जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी, पर्यावरणाचं संतुलन राखणं विद्यार्थी मित्रांनो फार गरजेचं आहे. जर पर्यावरणाचं संतुलन राखलं नाही तर तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इथे मोठा हाहाकार होईल. समजा ओझोनची लेअर नष्ट झाली, पर्यावरणाचा ऱ्हास झाला म्हणजे ओझोनची लेअर नष्ट होणार, प्रदूषण वाढलं, तुम्हाला माहित आहे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं की त्याच्यामुळे ओझोनची लेअरला भोग पडणार आहे आणि त्याच्यामुळे अतिनील आपल्या पृथ्वीवर येणार आहेत आणि त्याच्यामुळे कॅन्सर सारखा आजार इथे येथील लोकांना होऊ शकतो. तर घनकचरा व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे. आता जर घनकचरा व्यवस्थापन झालं नाही तर मात्र या कचऱ्याचं प्रमाण वाढत जाईल आणि पृथ्वीवर असलेली मानव प्रजाती किंवा इतर प्राणी जे आहेत त्यांना ह्याच्यापासून फार मोठा धोका पोहोचू शकतो आणि त्याच प्रकारे निसर्गाला सुद्धा मोठा धोका पोहोचू शकतो. शहरी व औद्योगिक क्षेत्रात निर्माण होणाऱ्या घनकचरा व त्यापासून निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी, पर्यावरण स्वच्छ राहण्यासाठी घनकचऱ्याचे व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. त्यासाठी उत्पादन प्रक्रिया जास्त कार्यक्षम बनवून कचरा कमी कसा होईल हे पाहणे किंवा पुनर्वापर त्याने कचरा निर्मिती कमी कसा करता येईल ह्या गोष्टींचा आपण विचार करू शकतो. लक्षात घ्या, शहरी किंवा औद्योगिक क्षेत्रातून निर्माण होणारा घनकचरा जो आहे तो अत्यंत घातक आहे,
जास्त करून औद्योगिक कचरा जो आहे म्हणजे रसायनाची गळती वगैरे जे आहे त्याच्यामुळे पाणी प्रदूषित होते, जमीन प्रदूषित होते आणि त्याच्यामुळे आपल्याला जे पीक येतं त्याची क्वांटिटी कमी होते आणि क्वालिटी सुद्धा अत्यंत लो लेवलची होते आणि अशी पिकं जर आपण खाल्ली आपल्या नेहमीच्या जेवणामध्ये अशा प्रकारच्या पिकांचा आपण वापर केला तर त्याचा गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा होऊ शकतो. इथे पहा तुमच्या समोर एक स्लाइड दिसत आहे की घनकचऱ्याचे दुष्परिणाम काय आहे त्याच्याविषयी तुम्हाला एक वेब डायग्राम दिलेली आहे की सजीवांच्या विविधतेवर परिणाम होणे म्हणजे बायोडायव्हर्सिटी नष्ट होऊ शकते, कचऱ्याची दुर्गंधी पसरते, विषारी वायू निर्मिती होते, त्याचा आपल्यालाच अपाय होऊ शकतो, नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास होतो. बघा पृथ्वी हा एकमेव ग्रह असा आहे की जिथे निसर्गाने नटलेली ही पृथ्वी आपल्याला मिळालेली आहे तर आपण त्याचा योग्य प्रकारे सांभाळ केला पाहिजे. दुसऱ्या कोणत्याही ग्रहावर अशा प्रकारचं पर्यावरण नाही. घनकचऱ्याच्या दुष्परिणामामध्ये आपण बघतोय हवा प्रदूषित होते, जल प्रदूषित होऊ शकतं किंवा माती प्रदूषण होऊ शकतं, त्याचप्रमाणे रोग प्रसार सुद्धा होऊ शकतो. बघा शास्त्रीय व पर्यावरण स्नेही कचरा व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जातं. कंपोस्टिंग तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे खड्डा खणून त्याच्यामध्ये आपल्याकडे जे भाजीपाला वगैरे असेल किंवा फळांची टरफळं असतील तर ती टाकून दिल्यामुळे कंपोस्टिंग खत तयार होऊ शकतं. सुरक्षित भूमी भरणीची स्थळे, गांडूळ खत निर्मिती होऊ शकते किंवा औद्योगिक घनकचरा व्यवस्थापन, भूमी भरणाची पद्धती म्हणजे उद्योगांमध्ये सुद्धा बाहेर पडणारं पाणी आहे तर ट्रीटमेंट करून त्याच्या कचऱ्याची विल्हेवाट लावून ते पाणी बाहेर सोडावं. पायरोलिसिस म्हणजे उच्च तापमानात कचऱ्याचे ज्वलन करून ऊर्जा निर्मिती करतात, उदाहरणार्थ बायोगॅस निर्मिती होऊ शकते. जैववायूपासून विद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्प सुद्धा तयार होऊ शकतात. जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन भट्टीद्वारे उच्च तापमानात कचऱ्याचे ज्वलन करणं. जैववैद्यकीय कचरा जो आहे म्हणजे अवयव असतील किंवा सिरिंजेस असतील तर ह्यांचं उच्च तापमानात त्या कचऱ्याचं ज्वलन करायचं आहे आणि त्यांना पूर्णपणे नष्ट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या सेशनमध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं असतं, घनकचरा निर्माण होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची असते किंवा डिग्रेडेबल आणि नॉन डिग्रेडेबल जो वेस्ट आहे कचरा आहे त्याच्याविषयी आपण या सेशनमध्ये पाहिलं. धन्यवाद.